भावना किती वाजले आता? लय वेळ झाला का काय? तर आता काय ताई 8:30च्या जवळपास झाले ना. 8:30 वाजले आता. हाव काय 8:30 वाजले नाही? जेवणाचा टाइम झाला ना मग. हो जेवणाचा टाइम झाला, पण हेच तर येवायचे आहे बाकीचे. कुठं कुठं घुमून राहिले तर. हो ना, याले नाही पाहिजे काय पटकन? टाइम समजते का नाही समजत यायले काय माहित बापा. स्वयंपाक तर लय वेळचा झाला आपला. 7 वाजताच झाला स्वयंपाक. स्वयंपाक काय लवकरच झाला. नाही तर काय मग, यायनं येऊन झाले पाहिजे पटकन. आमची तर ये गण्याचे बाबा काय करून राहिले ना काय नाही तर घरातल्या घरात. घरी तर लय वेळचे आले म्हणते. वहिनी होऊ शकते दादा आंघोळ गिंगोळ करत असन, म्हणत असन अंग पाय धुवूनच जातो बा आता. हो तसं काही असन म्हणून त्याला टाइम लागून राहिला. पण 8:30 वाजले ना रिंकूताई आता. 8:30 वाजले. आंघोळीले काय 10-15 मिनिट लागते. नाही तर बसले तर नसन तिकडे कोणाच्या घरी जाऊन. काय माहित वहिनी, मग होऊ शकते बसले सन तिकडे पवनच्या घरी, नाही तर सुनील भाऊच्या घरी, नाही तर गावात कोणाच्याही घरी बसले असन. जेवण खाऊन सोडून देते ना कोणाच्या घरी काले जाऊन बसते असन काय माहित. हे बी अंग पाय धुवून सरळ घरी येते, जेवण खाऊन करून मग घुमा झोपेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत जिथं बसायचं आहे तिथं. नाही काय भावना? हो ना ताई, आमची तर येई तर गायब आहे. कडक करत जा ना योगेशले. कडक करत जा. तुमचे भाऊ आहे आता, तुम्ही कडक करता त्याले. हो ना, कडक करतोच मी योगेशले. आता आला गेला तर कुठं घुमतो रे म्हणून. जेवणाचा टाइम नाही समजत काय? वाट पाहा लागते जेवणाची. आले नाही आले नाही. कायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या? काही नाही आई, आता जेवणाले टाइम आहे तर बसलोय आम्ही गोष्टी करत इकडच्या तिकडच्या. करा ना आता वाढणं. गोष्टी झाले असन तर वाढणं करा. आले काय तर सगळे आले? हो येऊन राहिले. तुझे बाबा आले, योगेश बी येऊन राहिला आणि प्रकाश बी येऊनच राहिला. आताच बोलले मी प्रकाश संग. ताई म्हणे तुम्ही टाटं गिटं वाढा म्हणे, निघतो म्हणे मी घरून. तर टाटं गिटं वाढा म्हटलं. टाटं वाढायला टाइम लागते. टाटं वाढायला 10-15 मिनिट लागते. तर घेऊन या तुम्ही सगळं इकडे हॉलमध्येच बसू. पाय व असं आहे तुमच्या दोघीचं काम. पोरग तसंच झोपलं वाटते उपाशी. पण असं नाही का वरण भात चारून द्या बा त्याले म्हणून. ह्या पोरी भूक लागली करून राहिल्या दोघी जणी. तर त्याला जेवायला नाही द्यायला पाहिजे काय आतापर्यंत? त्याला झोपवा आता उपाशीच. आई मगानी म्हणत होती मी लक्ष्मीले जेवण कर, तर नाही म्हणे. रिंकूचं पोरग तसंच झोपलं वाटते. काही चारून काऊन नाही दिलं त्याले रिंकू? आई आल्याबरोबरच तर चारून दिलं त्याले वरण भात. मग आता डबल जेवण करन काय तो? आता खाल्लं असतं का नाही खाल्लं असतं त्यानं काय माहित, पण चारून देणं आपलं काम आहे ना. तसंच झोपवलं त्याले. आणि ह्याही दोघी जणी भूक लागली. तुया पोरीले तर झोपही लागून राहिली. आता झोप लागते म्हणते. परी झोपू नको, जेवण करून घे वरण भात. करून घे ना बाई थोडंसं. वरण भात खाऊन घे. बबिता दे बरं दोघीले दे आता पटकन वरण भात दे. अन जेवण करू दे त्याले अन झोपू दे. मंगानीच दिलं असतं त्याले जेवण करायले तर जेवण नसतं केलं काय त्यानं. गोष्टीच करत राहता तुम्ही. गोष्टीच महत्वाच्या राहते तुमच्या. तर आता पाय भूकही लागली त्याले आणि झोपही लागली. आता जेवण नाही करणार ते, तशाच झोपन पाहिजा तुम्ही. दे बरं बबिता उठ, पटकन उठ ना दे दोघीले चारू. हो आई देतो. भावना आणि रिंकू तुम्ही दोघी जणी टाटवाळा बरं. जेवणाला टाइम लागते म्हटलं. जेवणालेच 9 वाजन आता. ताई आता आमची काय गलती आहे याच्यात? दादा योगेश हे दोघच तर जण बाहेर घुमून राहिले. अन बाबा आले काय? हो आले ना. तुझे बाबा तर लय वेळचे आले, लय वेळचे येऊन बसले. काय ठीक आहे ना, वाढतो आम्ही टाटा. चला मग वहिनी टाटा वाढू. हो चला. आई ये जाय म्हटलं, बस तू बी, आणतो आम्ही टाटा गिटा वाढू. हो. चंद्रकला झाला स्वयंपाक? स्वयंपाक झाला म्हणजे भाऊजी 5 वाजताच बनवून ठेवला म्हटलं मी तुमच्यासाठी स्वयंपाक. पण तुम्हीच तर नाही आले. आता आले बापा 8 वाजता. हाव काय बनवलं मग माझ्यासाठी? काय बनवून ठेवलं? काय बनवून ठेवून आता तुम्हाला तर म्हटलं होतं का मिरजेचा ठेसा आणि भाकरी बनवतो, तर तेच बनवून ठेवलं तुमच्यासाठी. अच्छा म्हणजे तुला ठरूनच ठेवलाय वाटते का भाऊजीले हगवण लावायची आहे म्हणजे लावायची आहे. मग तुम्हीच तर म्हणत होते तू जे बनवशील ते खाऊन घेईन. आता जे बनवलाय ते खाऊन घे जा. तुमच्यासाठी मिरजेचा ठेसा आणि भाकरीच बनवून ठेवला तर तेच खा लागन तुम्हाला. ठीक आहे ना, चालते ना. मले तू जे बनवते खातो मी. त्याचं काही टेन्शन नको घेऊ. पण एक काम करजो, मला हगवण लागल्यावर दवाखान्यात तू घेऊन जाजो म्हटलं. मी कायले नेऊ तुम्हाला दवाखान्यात? तुम्हीच जा. तुम्हीच जाजा म्हणजे हगवण तू लावशील आणि दवाखान्यात मी जाऊ काय? तुया यानं हगवण लागन ना तर तूच नेजो मला दवाखान्यात. नाही ते आपल्या इकडे नाही आहे ते दवाखान्यात नेणं घेणं. तुम्ही ना म्हटलं होतं मला चालते बनवतो, तर मी बनवून ठेवला आता तुमच्यासाठी ठेसा मस्त वाटीभर. आणि ठेसानं भाकरीच देतो आता वाढू. बरं ना, काही नाही होता. चंद्रकला योग्या कुठे गेला? योगेश काय बाहेरच काय?
दे ना मग आवाज दे ना, योगाली आवाज दे, प्रकाशली आवाज दे, या म्हणा जेवणाले. चंद्रकला आले हे दोघही जण. हो शांताबाई आले ना, आले बाहेरच आहे, गणाई बाहेरच बसलाय. हाव काय, धुवा ना म्हणा मग आता हात गीत. हा जेवणाचा टाइम झाला, लेकरं झोपतो म्हणते. नाव यायले समजत नाही बापा. प्रकाश, योगेश, हो आई आलो हात धुवून. या ना मग. प्रकाशचे बाबा तुम्ही बी हात गीत धुवा ना. हात धुवा म्हणून राहिली शांती, पण असं नाही का पाणी घेऊन या बा हात धुवाले. हा फक्त गोष्टीतच मुजर आहे. देतो ना, आणून देतो पाणी. पण उठा ना तुम्ही जाग्यावरून. उचलून न्या लागन आता यायले चंद्रकला. हो ना शांताबाई, एक काम कर ना, उचलून नेऊन आपण नवरदेवानी तिकडे बाहेर हात धुवाले. हो नाही तर काय, लग्नाला आले काय तर एकदम पाहुणेवानीच वागून राहिले बापा. हा नवाळं घर आहे यायच्यासाठी. बस जोडाले जोड आहे तुम्ही दोघे जणी, जोडाले जोड. शांती घेऊन ये बरं, हात धुवाले पाणी घेऊन ये, गोष्टी झाल्या असेल तर. आणतो ना, चला ना तर बाहेर तर चला, इथंच हात धुवा. बरं येतो. भाऊजी करा मग जेवण. हो करतो ना चंद्रकला, करतो. तुले तर माही पहिले फिकर आहे बापा. हा नवऱ्याले नाही विचारत आणि मलेच विचारतो म्हटलं. दिवाकरले विचारत जाय ना. विचारतो ना त्याइले. हा विचारत नाही काय, सकाळ संध्याकाळ विचारतो म्हटलं मी त्याइले. जेवण करून घ्या. हा सकाळ संध्याकाळ देतो म्हटलं ताट वाढून. तुम्ही रोज नाही येत ना, तुम्ही एखाद्या वेळेस येता. अच्छा मी एखाद्या वेळेस येतो म्हणून होय नाही. हो ना, एखाद्या वेळेस येता म्हणून विचारा लागते तुम्हाला. आमचं तर आहेच मग सकाळ संध्याकाळ संग जेवण करणं. तेच म्हटलं बा, मले विचारतं, दिवाकरले काही विचारत नाही तर रागी घेईन ना दिवाकरले. नाही त्याला कायचा रागीन. हा त्याच्या समोरच बसली म्हटलं मी. हा आता त्याला चारून देईन ना मी. हा रोज चारून देत असतो म्हटलं मी. माया हातानं चारून देतो तेव्हा ती जेवण करते, नाही तर तसे ते जेवण नाही करत. पोटच नाही भरत म्हणते त्याचं. हाव काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे. चारून देत जाय मग, अशीच तर सेवा करा लागते. मग चारून देतो ना मी, त्याचे हात खराब नाही होत म्हटलं. चांगलं आहे ना, चांगलं आहे. करा जेवण करा. चंद्रकला तूही जेवण कर. अमाय भावना नाही जेवण करत काय? भावना भावनाही जेवण करते ना. भावना तिकडेच बसली घरात. लक्ष्मी अन परी आहे का नाही तिकडे, आणि दादूही झोपलाय. तर म्हणते ताई म्हणते तुम्ही बाहेर बसा म्हणते जेवण करायला. सगळे बाहेर बसले आहेत संग मंग, मी यायच्या जवळ बसतो म्हणते. यायले पायतून जेवणही करतो. अच्छा हो लेकरं भिन म्हणून म्हणत असन ते. हो दचकले गिचकले म्हणते. एक तर नवाडं घर, त्याच्यानं म्हणते मी बसतो म्हणते यायच्या जवळ, इथंच जेवण करतो, तुम्ही बाहेर बसा म्हणते. हा काय बिचारी, पाय बरं एकटीले जेवण करा लागून राहिला तिकडे अल्लग सल्लग. हो शांताबाई एकटीच बसली असन तिकडे. नाही तर लेकराला इकडेच आणाले पाहिजे होतं. मग इथं सोप्यावरगी टाकून देते लेकराले, न इथंच आपल्या संग बसती जेवण करायला. अजून उठून गिटून जाईन तर जेवण नाही करू देणार ना मग. हो बापा, ती लय आवाज आहे तुझ्या लेकराले बी. जेवण नाही करू देणार, तसंच जा लागन मग. नाही तर काय, जेवण नाही करू देणार मला. झोपू दे ना, झोपले तर मी लवकर जेवण करून घेतो आणि भावना वहिनीला इकडे पाठवतो. मग आरामातच कर, काही घाई नाही आहे, आरामात कर. चंद्रकला भाकर कुठं आहे? भाकर बनवली न त्या भाकर पाहिजे मले. हे काही जेवण नाही करत मी. हा भाजी पोळी नाही पाहिजे मले, भाकर पाहिजे आता, भाकर. काय भाऊजी, कधी म्हणता भाकर पाहिजे, कधी म्हणता भाजी पोळी पाहिजे. लय नाटकं करता बा तुम्ही लहान लेकरावानी. मला काय म्हणत होते का तू भाकर आणि ठेसा बनवशील तर मला हगवण लागन. तर म्हणून मी म्हटलं राहू द्या बाबा, आता भाऊजीले भाकर काही द्याव नाही. त्याच्यानं भाकर काही बनवली नाही. मग आता भाजी पोळी बनवून ठेवली ना तुमच्यासाठी. तुम्हीच तर म्हणत होते का दवाखान्यात तू नेशील काय. मी कुठून नेऊ बापा, त्याच्यानं राहू द्या आता. मला दवाखान्यात काही न्यायचं नाही आहे तुम्हाला. असं आहे काय? ठीक आहे ना, चालते मग. मले आता भाजी पोळीच खातो. आता तूच नाही नेत म्हणतं तर काय जाऊ मग मी एकटा. गण्या कर बाबू जेवण कर. आजी मी फक्त वरण भात खातो. बरं वरण भात काय, जे खायचं आहे ते काय, पण जेवण कर. प्रकाश आज कुठं गेला होता कामाले? जिकडे जातो तिकडेच चालू आहे काम मावशी. हा काय, चांगलं आहे ना. आज लय उशीर केला मग येवाले. हा दूर गेलो होतो ना आम्ही, त्याच्यानं उशीर होतेच. ऊन बी तर लय तपते रे. तपते पण पहिलेपेक्षा आता कमी आहे ना. पहिले 46-47 राहे, आता 37-36 राहते टेम्परेचर. हो आता ऊन गिन कमी आहे म्हणा, न ढग येत राहते ना, मंदात आभाळी होते. ऊन सावली चालू राहते. हो त्याच्यानं काही वाटत नाही ना. आपण काय एनी टाइम उन्हातच थोडी बसून राहतो. थोडंसं सावलीत उन्हात असं चालू राहते काम. ऊन लागली का बसून जावं पाणी प्याले, मग 15-20 मिनिट उठतच नाही, गोष्टीत चालू राहते. अजून उठतो, अजून कामं करतो, अजून ऊन लागली का अजून सावलीत बसा. हो आम्हाला वावराच्या कामी लागा लागन हो चंद्रकला, उद्यापासून घे. फन गिन ये चाले सांगून देऊ ना बाया. हो वेचा लागते ना फणं. आतापर्यंत तर फणं डारं वेचून पेटो पाटो व्हायला पाहिजे होतं, पण आपणही घरीच आहे.
उद्या पाहिजो गावात बाया भेटन तर हा जेवढा भेटन तेवढा सांगून देऊ. ठीक आहे ना. योगेश करणं जेवण. हो मोठे करून राहिलो ना, मी करून राहिलो, तुम्ही करा. भावना वहिनी म्हणते तुमचे भाऊ घुमतच राहते म्हणते 9-10 वाजेपर्यंत जेवणावर लक्ष नाही देत म्हणते. काहून असा करतो तू? हा वेळेवर जेवण खाऊन करत जाय, घरी राहत जाय. हा जेवण खाऊन करून घ्या आणि मग बाहेर घुमा. काय रिंकूताई काही सांगते भावना. हा घरीच तर राहतो मी. आईले विचार बरं, आई घरी राहतो ना मी. हो राहतं ना. 17 वेळा फोन लावा लागते तुले. कुठं आहे रे बाबू, कुठपर्यंत पोचला रे, कोणाच्या घरी आहे रे. हा काय म्हणते या रिंकू माहित आहे? आई आलो बस 2 मिनिटात आलो म्हणते आणि 2 मिनिटाचे 15 मिनिट होऊन जाते तर घरी येवाचा पत्ता नाही याचा. घुमतच राहते तिकडे. पाय पाय इतकंच सबूत आहे म्हटलं. सांगितलं ना मावशी ना जेवणा खाण्यावर लक्ष देत जाय. रिंकूताई तू सांग माझी हालत बरोबर नाही आहे काय? आहे ना व्यवस्थित? हाय गे व्यवस्थित, पण बिमार पडायचं आहे काय मग? नाही नाही, आपण बिमार गिमार नाही पडत, आपण हेल्दीच आहे म्हटलं. चांगलं आहे ना, पण घरी राहत जाय, घुमत नको जात जाऊ जास्त. दोस्त मित्रही काही कामाचे नाही राहत, कामापुरते ठेवा लागते. तसं नाही आहे ताई, आपण म्हणतो दोस्त मित्र कामाचे नाही आहे, पण कधी कधी दोस्त मित्र साथ देते म्हटलं. परिवार साथ नाही देत पण दोस्त मित्रही साथ देते. हा परिवार साथ नाही देत काय? आपली गोष्ट नाही करून राहिलो मी, आपल्या इथं देते ना. हा आपण एकामेकाला साथ देतो, पण कोणाकोणाची गोष्ट. हा कोणाकोणाला म्हटलं परिवार नाही राहत तर दोस्त मित्रच साथ देते. हा आणि कुठं कुठं परिवार साथ देते, म्हणून दोस्त मित्रही ठेवा लागते ना परिवारालाही ठेवा लागते. हा दोस्त मित्रही कामी येते अडी अडचणीले. हो ते आहे, पण जास्त वेळ नको राहत जाऊ बाहेर. गण्या कर जेवण. हो दादा करतो. काकाजी कुठं घुमून राहिले जोडीनं? कुठं नाही रे, इकडेच गेलो होतो चंद्रकलाच्या घरा इकडे. जेवण होतं ना तिच्या घरी, जेवणाला बोलावलं होतं आम्हाला, तर जेवण करायलाच गेलो होतो आम्ही. हो काय, मी म्हटलं कुठं घुमून राहिले बा जोडीनं संग संग. घुमवते काय हे? जोडीनं घुमवते. जोडीनं फक्त मला वावरातच नेते म्हटलं, वावरातले कामं करायले, फन येचाले, हा वावरात खाट टाकाले, पेरणीले, फक्त वावरात जोडीनं जावं लागते. घुमा फिरायला जावाचं राहिलं म्हणजे जोडी नाही पाहिजे, मग जोड नाही पाहिजे ना. हो काय, मग बिगर जोडीनं जाते नाही? हो ना, मग जोड नाही पाहिजे त्याले. झालं रुपा जेवण? हो मावशी जेवण गिवण झालं आमचं. जेवण करून बसलो आता थोडा वेळ. बाहेर चांगलं लागते, घरात गरमी लागते, त्याच्यानं झोप लागेपर्यंत बसावं अर्धा 1 तास, मग झोप लागते तर चाललं जाऊ घरात. हा अन तू या लेकराले झोप नाही लागत काय? लागते ना मावशी, लागन आता झोपाचा टाइम व्हायचा आता, अर्ध्या घंट्यानं तेही झोपन. पाय तू या पोराले झोप नाही लागली ना. आमची तर रिंकूचे दोन्ही लेकरं झोपले आणि लक्ष्मी झोपली, फक्त गण्या नाही झोपला. तर त्याले आता आणून राहिला प्रकाश. म्हटलं रिंकूले तू दादूले पकडजो म्हटलं, प्रकाश परीले घेऊन येते आणि बबिता लक्ष्मीले घेऊन येते उचलून. हा जावायचीच आहे काय तर? हो येवाचेच आहे ना. मी म्हटलं मी घरी जातो, कुलूप गिलूप उघडतो आणि वाकडी गिकडी टाकून द्या लागन ना, बेडशीट हे ते बरोबर करून ठेवतो म्हटलं. मी गद्दे गिद्दे टाकून ठेवतो, मग आणून फक्त टाकणंच आहे त्याले, नाही तर मग अजून झोप खराब होईल ना त्याची. हो हो, तशी लेकरं 8 नाही वाजत तर झोपायला पाहिजेच लेकरायला. हो हो. मग आणि सुनील तुझ्या पोरीले म्हटलं बाई राणी चाल आमच्या संग जेवण करायले, तर नाही आली तुझी पोरगी. नाही आजी म्हणे, नाही येत म्हणे. हा नाही तेव्हा तर येते रे. शरमली ते रिंकू ताईले. हो ना, तिले म्हटलं का इथूनच चाललो बा, जेवण केल्यावर रात्री ना इथूनच येईन म्हटलं 9-10 वाजता, तर तुले बरोबर घरी आणून देईन. हा आणून नसतं दिलं काय तुले? आलो ना आम्ही राणी, आलो ना. हो आजी, पण आता जेवण झालं नाही. हो जेवण तर झालं, पण आमच्या संग चाल म्हणत होती मी तुले जेवण करायला. झोप नाही लागत? झोपन ना आजी थोड्या वेळानं. मोठं पाहते दादू. हा झोप नाही लागत काय? झोपन म्हणा आजी, आता सुटलो म्हणा मी 6 वाजता झोपेतून. अजून कितीच झोपवतो म्हणा, रात्रभर झोपणंच आहे. हो मस्त झोपत जा, झोप घेत जा. कुठं गेली तुझी सासू? हाय ना बापा, आराम चालू आहे आता गोळ्या गिळ्या घेऊन. हा काय, जेवण खाऊन करून लवकरच लोटून जाते. आईले झोप घे नाही लागत, पण बसू बसू पाठ लागते ना, त्याच्यानं म्हणते मी लोटून राहतो. हो तेही आहे, लोटणंच का माहिती ना. आता चला बापा आम्ही घरी जातो, सात्री गित्री टाकतो. उद्या भेटन काय रे बाया? काय सांगा मावशी, आता बाय भेटते का नाही भेटत, मी बायच पाहून राहिलो. हो ना, मी म्हणतो आता या 1-2 दिवसात झाले पाहिजे फन वेचून. हा मग अजून पाणी गिनी येईन तर राहून जाईन ना फन वेचाचे. हो ना मावशी, माया तर वावरात फोन वेचायचीच आहे, ट्रॅक्टरवालाच नाहीये. त्याने मला 15 दिवस घुमवलं ना, येतो येतो येतो, आज येतो परवा येतो, 15 दिवस घुमवलं म्हटलं त्यानं. आलंच आला होता ट्रॅक्टरवाला, तर आज पाहतो म्हणत होतो मी बाया, पण आज अजून वावरातच टाइम झाला मुले. बाय जा, काय म्हणते तुम्हाला भेटन बाया, तर मग इकडे आमच्या वावरात पाठवून दे जा. जर आम्हाला भेटन तर आम्ही तुमच्या वावरात पाठवून देईन. तसं नाही तर काय, मग एका एकाचं होऊ द्या लागन. आता एकानं 10-12 जणी भेटती नाही ना,
इकडे तिकडे चालू आहे का घरी आहे? हो आता उन्हाळभर घरी घरी होती आता कामं लागले तर जातेस इकडे तिकडे कामाले. नाही तर काय मग, तर म्हटलं पेरणी जवळ आली न अजून फणं गिनं नाही वेचले म्हटलं, तर उद्यापासून पाहतो म्हटलं बा लागतो वावराच्या कामी. धुरे धारे सप्पा करा लागन ना, मग पावसाळ्यात एकदमच होऊन जाते. इचू काट्याचं भेव लागते, मग धुऱ्यानं घुमायची इच्छा नाही होत इचू काट्याच्यानं. धुरे धारे उन्हाळ्यातच पेटून टाका लागते मावशी. हा आता पेटून द्यायचे, आता पेटून जाते, मग पाणी पडल्यावर पेटणार नाही ना. हो तर पेटवून ना आता फणं गिनं वेचून घेतो, फणं पेटवून त्या धुरे धारे पेटवून घेईन. कचरा काळी नाही पाहिजे वावराच्या भोयतात. कचरा काळी तर राहते पण आपल्यालाच घुमता आलं पाहिजे. हा आपणच इकडे तिकडे जातो ह्या धुऱ्यावर त्या धुऱ्यावर. नाही तर काय मग, आता मी बी चारा गिरा सोंगाले आपण धुऱ्यावरच जातो ना, चारा गिरा सोंगाचं राहते आपल्याला तर. हो त्याच्यानं म्हटलं धुरे धारे सापच ठेवा बापा. यायले म्हणून राहिले मी, 2 माणसं सांग जा, तो मंदातला धुरा आहे तो छाटून टाक जा बा. मंदात वावरातच झाला कायले मंदात धुरा बनवला आहे ना काय माहित. अच्छा अच्छा, तो बांधीवरचा. हा कायले तिथं मंदात धुरान गिरा पाहिजे, प्लेन नाही ठेवा काही आहे ना. हा जांबीचे झाड आहे, आंब्याचे झाड आहे. हा भेव लागते म्हटलं, जांब लागते तर जांब तोडाले. हो हो, इचू काट्याचं घेऊच लागते ना. नाही तर काय मग, पाय नाही टाकूशा वाटत, किती मोठं गवत राहते तिथं. त्याच्यानं म्हटलं ह्या वर्षी साफसूपच ठेव जा बापा. चला मग आता तुम्ही आराम करा, नाही तर तुम्ही म्हणा आम्हाला आराम नाही करू देत. नाही, झोपाचा टाइम व्हायचा आहे आमचा. बरं करा मग आराम बापा, मी जातो, ही लोक येतच असं आता. बरं बरं. गुड नाईट आजी. गुड नाईट गुड नाईट. आणि मित्रांनो तुम्हाला पण गुड नाईट. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.